नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळी मेहंदी लावून घेतली आणि ती पूर्ण खाली उतरत आहे. पण असो, मेहंदी सुकती आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा आहे. मस्त इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी. आलू आणि वांगेसुद्धा चिरलेले आहेत, पाण्यामध्ये धुवायसाठी ठेवलेले आहे. सोबतच इकडे मी हिरवी मिरची, त्यानंतर अद्रक आणि लसूण ओबडधोबड असं ठेचून घेतलेलं आहे. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. भाजीची अशी पूर्ण तयारी बघितली ना की असं वेगळाच उत्साह वाटतो आणि मी सर्व एकाच जागी करून घेते मोबाईल बघत बघत. इथे माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पण आज आईला मेहंदी लावून दिली, त्यामुळे माझे हात खूप जास्त काळे काळे झालेले आहेत. तिला ब्रशनी नको वाटतं म्हणून, पण असो, ते हात स्वच्छ होणार. प्रिशू इकडे निवांत झोपली आहे, म्हणूनच माझा स्वयंपाक आता छान होईल. आधी तिचा कुकर लावते म्हटलं, म्हणजे ती झोपेतून उठल्याबरोबर तिला जेवायला मिळेल. आता कुकरची भांडी ना माझ्या पार्थामुळे हरवली, म्हणून आता याच डब्यात कुकर लावावं लागणार. म्हणजे हे टिफिनचे छोटे छोटे डबे आहे. एका डब्यामध्ये खिचडी आहे आणि एका डब्यामध्ये फक्त वरण आहे, कारण पार्थला वरण हवं आहे फक्त. इकडे भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी. ही घट्ट भाजी कशासाठी करते आधी, तर आई बोलली की श्रेयाच्या टिफिनसाठी घट्ट भाजी कर, म्हणून आधी ही घट्ट भाजी केली. पण अशीच खायची खूप इच्छा होत आहे. पोळ्या करून घेतल्या, थोड्याशाच का केल्या, कारण मला खूप भूक लागली आहे. आधी टिफिन भरल्या, टिफिनच्या पोळ्या आणि माझ्या पोळ्या एवढ्याच काय ते सध्या मी केलेलं आहे. गरमागरम आधी जेवून घेते म्हटलं. आणि मी जेवण करत असताना माझी मणिमं उठणार नाही हे तर होऊच शकत नाही. बघा, घासही घ्यायला सुरुवात नाही केली तर लगेच कारभारी उठली. आणि आता आधी तिला जेवण द्यायचं आहे. तिचं सुद्धा इथे जेवण रेडी झालेलं आहे. म्हटलं आधी तिला चारते. तर बघा, छान असं तूप घालून वरण भात तिला चारला आहे मी. त्यानंतर तिची आंघोळ वगैरे करून दिली आणि आलो मार्केटला, कारण थोडीशी खरेदी करायची होती एका फॅमिली फंक्शनसाठी. तिकडनं आल्यानंतर प्रिशू निवांत झोपी गेली आणि मला आता आईला फेशियल करून द्यायचं आहे. मी आज आईला हे रिअल अरोमाचं डायमंड फेशियल करणार आहे. 6 स्टेपचं फेशियल आहे. खूप छान असे रिझल्ट येतात. बिफोर स्किन तुम्ही आईची बघू शकता कशी आहे. तर तिने सुद्धा मला फेशियल करून दिलं, कारण एक प्रोग्राम अटेंड करायचा होता. आईला बोलली थोडंसं तुझं उरलं आहे तर तू मला करून दे, आणि तिने खरंच खूप छान असं फेशियल करून दिलेलं आहे. तिचं फेशियलचा रिझल्ट तुम्हाला दाखवते. पिगमेंटेशन खूप आहे तिला एका साईडलाच होते तसं दिसतंय. आता मला सुद्धा छान ग्लो आलेला आहे, पण माझं डोळ्याचं पिगमेंटेशन खूप जास्त होतं, ते हळूहळूच कमी होत आहे. चला, या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.